भाजपला पराभव दिसतोय. गोष्ट तरी भाजप या यादी कुठे आहे, विजयाकडे पर्यंत पोहोचेल. आता या घटनेबद्दल बोलायचं झालं तर विजय आणि पराजय ही वेगळी गोष्ट आहे. आमचं दैवत असलेल्या छत्रपतींबद्दल जर कोणी एकेरी उल्लेख करत असेल तर त्याला ही शिक्षा भेटलीच पाहिजे या मताचा मी देखील आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्यांचं मी अभिनंदन करतो. या नालायकाला कळलं पाहिजे, हा एकदा नाही दोनदा हा पूर्ण व्हिडिओ पहा, आणि हे खोटं असेल तर इलेक्शन कमिशनचं देखील तिथं शूटिंग चालू होतं, त्यात देखील रेकॉर्डिंग पाहिलेलं आहे. दोनदा त्यांनी छत्रपतींचा उल्लेख एकेरी केला आहे. आता हा फक्त काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी या पक्षांचा विषय राहिलेला नाही, या तमाम शिवप्रेमींच्या आस्थेचा, भावनेचा विषय झाला आहे, तमाम हिंदू जनतेच्या भावनेचा विषय झाला आहे. त्यामुळे या घटनेचा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे एकेरी उल्लेख या हरामखोरांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. खरं म्हणजे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे. अतिशय तीव्र दुःख सर्वांना झालेलं आहे, वेदना होत आहेत, आणि असे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि पुन्हा त्या श्रीरामपूरमध्ये फिरतात, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून काल आज जी घटना झाली सकाळी, त्याला कुणी मारहाण केली, तर म्हणजे त्याचं समर्थन केलं पाहिजे. शेवटी आमच्या दैवताबद्दल कोणी बोलणार असेल आम्ही कसं सहन करणार आहे, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज एकाने मला वाटतं उद्या सगळं श्रीरामपूर या माणसाचा भेद पाहिल्याशिवाय राहणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं सर्वांचं दैवत आहे. आमच्यासाठी त्यांच्यासाठी काही बोलणं म्हणजे आमच्यासाठी बोलणं आहे. आम्हाला ते दुःख खरं म्हणजे पेलवं ना. आता खरं म्हणजे एवढं तीव्र शब्दामध्ये आता त्या माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे. पण आम्ही इथं आता सर्वजण आलेलो आहोत आणि एक क्लेश असं आंदोलन इथं आम्ही करणार आहोत. त्याबद्दल संताप आम्ही इथं व्यक्त करणार आहोत. नवे तर मी श्रीरामपूरच्या जनतेला आवाहन करणार आहे की अशा लोकांना आपण साथ देणार आहोत का, जे काँग्रेसचे लोक आहेत, काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा प्रचार ते करतात आणि छत्रपतींच्या नावाचा गैरवापर ते करतात, आणि कुठेतरी मतं मिळवण्यासाठी आमच्या हिंदूंना मागं ठेवतात, आमच्या हिंदूचा अपमान करतात. हे हिंदू कधी सहन करणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये मला वाटतं आमचे हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि लोक आता तरुण सुद्धा पेटून उठलेले आहेत. आता लोकांना माहीत होत आहे त्या गोष्टी जेव्हा लोकांपर्यंत जाते लोक चिडून उठणार आहे, आणि याचा निषेध लोक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा या हरामखोराचा जाहीर निषेध करतो. सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आपण सर्व आलात, कारण काल जी घटना घडली कुणाला तरी खुश करण्यासाठी राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. तुम्ही कामाच्या रूपात तुमचं राजकारण दाखवा, कामं केलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, पण कुणाला तरी खुश करण्यासाठी जे महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या देशाचं दैवत असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्दात त्यांचं नाव घेणं, त्यांचं वर्णन करणं हे निंदनीय आहे. ही जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो. जय हिंद, जय शिवराय. काल जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. या जिहादी प्रवृत्तीच्या औरंगजेबाच्या अवलादी असणाऱ्या माणसांनी छत्रपतींचा अवमान त्या ठिकाणी केलेला आहे. अशा या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो, आणि अशा प्रवृत्तीला आता ठेचायचं सर्वांचं आपलं काम आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या समाजकंटकांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या समाजकंटकांचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काँग्रेस पक्षाचा निषेध असो. बोलणारे पुढे या कार्यकर्त्यांना घोषणा देणार.